कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज. काही सावित्रीच्या लेकींच्या नशिबात कष्ट हे पाचवीलाच पुजलेले असतात, पण त्याही परिस्थितीत डगमगून न जाता संघर्ष करत समाधान आणि सुख मिळवणं ही एक कला आहे. अर्थात ती कला साध्य केली आहे बांदा निमजगा इथल्या अंगणवाडी सेविका सौ वर्षा पांडुरंग आगलावे म्हणजेच पूर्वाश्रमीच्या वर्षा महादेव आरोसकर यांनी. बांदा निमजगा इथल्या वर्षा पांडुरंग आगलावे म्हणजेच पूर्वाश्रमीच्या वर्षा महादेव आरोसकर. एका सर्वसामान्य घरात त्यांचा जन्म झाला. घरची गरिबी. 1ली ते 7वीचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा बांदा निमजगा इथं झालं. त्यानंतर 9वी पर्यंतचे शिक्षण खेमराज मेमोरियल स्कूल बांदा इथं. पण काही कारणानं अर्ध्यावरून शिक्षण सोडावं लागलं. त्यानंतर इन्सुलीतल्या एका खाजगी कंपनीमध्ये त्यांनी नोकरी करायला सुरुवात केली. दिवसभर कंपनीत काम करायचं आणि रात्री शिवणकाम करायचं. शिवणकामातून मिळणाऱ्या पैशातून घर खर्च काहीसा भागत होता. असेच कष्ट करत पैन पै साठवत त्यांनी आपलं मातीचं असलेलं घर स्वकष्टाच्या माध्यमातून चांगलं पक्क उभं केलं. हे घर उभारताना त्यांनी स्वतः कष्ट केले, घाम गाळला. याच दरम्यान माजी सरपंच सावळाराम सावंत यांनी त्यांना बालवाडी ताई कोर्सची जाहिरात आल्याचं सांगितलं. कष्ट करून मिळालेल्या पैशातून त्यांनी हा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा बांदा पानवळ इथं 1993 साली जूनमध्ये बालवाडी ताई म्हणून त्या रुजू झाल्या. तेव्हा महिना 100 रुपये एवढाच त्यांना पगार होता. तो सुद्धा मिळायचा कधी तर 3 ते 6 महिन्यानंतर. पण असं असलं तरी त्यांनी ती नोकरी कधी सोडली नाही. ही नोकरी करत असताना त्यांनी दुपारच्या वेळेत एका बागेमध्ये सुद्धा काम केलं. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यानं त्यांना नेहमीच कष्ट करावे लागत होते. इयत्ता 4थीमध्ये असतानाच त्यांच्या वडिलांचं छत्र हरपलं होतं. परिवार तर मोठा. परिवारात एकूण 6 भावंड. यांचा नंबर 4था. 1996 मध्ये त्यांचा विवाह पांडुरंग आगलावे यांच्याशी झाला आणि वर्षा महादेव आरोसकर सौभाग्यवती वर्षा पांडुरंग आगलावे झाल्या. लग्नानंतर 1997 मध्ये जिल्हा परिषदेनं 7वी पर्यंतच्या शाळेत बालवाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी जिल्हा परिषद शाळा बांदा निमजगा इथं त्या बालवाडी ताई म्हणून पुन्हा कार्यरत झाल्या. त्या जोडीला बांदेश्वर पतसंस्थेमध्ये पिग्मी एजंट म्हणून सुद्धा त्यांनी काम सुरू केलं. सन 2000 मध्ये निमजगा इथं अंगणवाडी मंजूर झाली. तेव्हा पहिलं मानधन 800 रुपये होतं. पण ती नोकरी करताना त्या समाधानी होत्या.
कुटुंब नियोजनाच्या केसेस त्यांनी हाताळल्या. अंगणवाडी सेविका म्हणून चांगली सेवा दिली. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, देवत्या राहो सदा रंध्रात. अर्थात त्या सेवेचं कौतुक शासन स्तरावर सुद्धा झालं आणि 2005 साली त्यांना आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार प्राप्त झाला. सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे, जे सत्य सुंदर सर्वथा हा जन्म त्याचा ध्यास दे. पण हे सर्व करत असतानाच एक गृहिणी म्हणून त्यांचं कुटुंबावरचं लक्ष जरा देखील कमी झालं नव्हतं. फार उत्तम रीतीनं त्यांनी आपलं कुटुंब सांभाळलं. पतीला संसारामध्ये हातभार लावण्यासाठी लहान मोठे गृहउद्योग सुरू केले. घरच्या घरी लाडू, करंजा, पुरणपोळ्या यांच्या ऑर्डर्स त्या घेतात. कोरोनाच्या काळात क्वारंटाईन करून ठेवलेल्यांना त्यांनी 3 महिने जेवण नाश्ता करून दिलाय. 1993 सालापासून जेव्हा मी बालवाडी ताई म्हणून होते तेव्हा आम्हाला मानधन होतं महिन्याला 100 रुपये आणि ते कशी एक वेळ शाळा होती, पण ते मानधन आम्हाला 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी मिळायचं. पण ते आम्ही सकाळच्या वेळी जेव्हा बालवाडी घेऊन संध्याकाळच्या वेळी तर आपले काहीतरी पोटा पाण्याचं म्हणजे किंवा उदाहरण येऊन व्हायला पाहिजे म्हणून मी संध्याकाळची मोऱ्यांचे कळिंगणाचे प्लॉट होते त्यांच्या तिथे कामाला गेले. त्यानंतर अंगणवाडी सेविका म्हणून जी मी जेव्हा 2000 मध्ये आम्ही जेव्हा रुजू झालो तेव्हा मला 800 रुपये पगार होता, कारण केंद्र शासनचे 400 असे 500 आणि राज्य शासनचे 300 असे करून 800 रुपये होते. त्यानुसार त्याच ह्याच्यात आम्ही एवढी समाधानी म्हणजे मुलांना माझ्याकडे पटसंख्या 60 पटसंख्या होती आणि आता ती सांभाळून एवढी तेव्हा तर मदतनीस पण नव्हती. आता 2004 मध्ये मला मदतनीस मिळाली, त्याच्या अगोदर 60 पटसंख्या मी सांभाळली, 90 पटसंख्या सांभाळली आणि त्यानंतर आता आम्हाला शासनाकडून मानधन आमचं झालं 10,000 झालं 12,000 झालं. पण ते मानधन घेऊन मुलांना एवढं शिकवायचे समाधान वाटतं किंवा ती मुलं जेव्हा माझ्याकडे मुलं होती ती मुलं आता मोठी झाली, कोण इंजिनियर झाले, कोण मोठ्या पदावर झाले, ती मुलं आता जेव्हा भेटतात ती मुलं एवढं समाधान वाटतं आणि ते कार्य करायला आता खूप बरं वाटतं. आणि मेन म्हणजे खूप असं म्हणजे एवढं मी सर्वसामान्य बाई आहे, सर्वसामान्य मी आता पण सर्वसामान्यच आहे आणि मी आता जरी माझं हे झालं मी आता प्रगती झाली नाही अगोदरच्या पेक्षा माझी खूप प्रगती झाली, पण खूप सुखी आहे आणि मला खूप बरं वाटतं अंगणवाडी. तसंच महिलांनी कुठचंही काम कमी लेखू नये आणि जे मिळालेलं कामात जे काय आपल्याला मिळतं त्याच्यातच आपण सुख समजायचं किंवा त्याच्यातच समाधानी समजायचं. आणि आपल्या महिलांकडे ॲक्टिव्हिटीज खूप असतात, जरी हे काम केलं तर आपण दुसरं काम करायला तयार व्हा. माझं हे दुखतं ते दुखतं किंवा ते राहून होत नाही, आपण त्याचा प्रयत्न करायचा आणि तेच एवढाच माझा संदेश आहे. महिलांनी कमी आपल्याला लेखू नये किंवा पैसे कुठे जास्त मिळत नाही, पगार जास्त मिळत नाही असं पण म्हणू नये आणि त्याच्यातूनच सगळं मिळतं हेच सांगून मी 2 शब्द माझे पूर्ण करते. आणि सगळ्या महिलांना माझे एक आव्हान आहे, कुठचंही काम कमी लेखू नका, कुठचंही जास्त. सगळ्यांना 8 मार्च महिला दिनाच्या माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. पंखासया बळ दे नवे, पंखासया बळ दे. कोणत्याही कामात समाधान मानलं, ते काम आपलं मानलं की त्याचे कष्ट श्रम जाणवत नाहीत असं त्या मानतात. अशा या सावित्रीच्या लेकीला महिला दिनाच्या निमित्तानं मानाचा मुजरा. तू तेज दे नवचेतना, विश्वास दे.
महाराष्ट्र माझा, हृदयात महाराष्ट्र, नजरेत कोकण कोकण कोकण.